मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली। मुंबई लोकल ही शहराची लाईफलाईन लवकरच मेट्रो सारखी होणार आहे। होय, आता लोकल प्रवाशांना मेट्रो सारख्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करता येणार आहे आणि विशेष म्हणजे त्यासाठी तिकीट दरात 1 रुपयाचीही वाढ होणार नाही। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की मुंब्रा दुर्घटनेनंतर लोकलमधील असुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार झाला। दरवाजे बंद होणारे एसी डबे लोकलमधून उपलब्ध व्हावेत यासाठी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली। आता या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। हे डबे रेट्रोफिटिंग नाहीत, नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे असतील, दरवाजे बंद होतील आणि पूर्णतः वातानुकूलित असतील। आता प्रवाशांसाठी हा एक नवा प्रवास अनुभव असणार आहे। यासोबत मेट्रो संदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली। कुलाबा ते आरे हा मेट्रो मार्ग ऑक्टोबर अखेरीस पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय की विक्रोळी ते मंडाले, ठाणे ते कल्याण अशा 13 मेट्रो मार्गांची कामं प्रगतीपथावर आहेत आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे एकात्मिक तिकीट प्रणाली लवकरच राबवली जाणार आहे। या प्रणालीद्वारे एकाच तिकिटावर तुम्ही मेट्रो, लोकल, मोनो, बेस्ड बस आणि जलवाहतुकीचा वापर करू शकणार आहात। हे तिकीट व्हॉट्सॲपवरही उपलब्ध होईल। मुख्यमंत्र्यांनी शेवटी हलका फुलका टोलाही लगावलाय। तिकीट व्हॉट्सॲपवर मिळेल, पण निवडणुकीचं तिकीट मात्र तिथे नाही। मुंबईकरांनो, तुमचा प्रवास आता होणार आहे स्मार्ट, सेफ आणि एसी मध्ये। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।